रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आपण या संस्कृत सुभाषित सौरभच्या भाग क्रमांक 4 मध्ये शंकराच्या कुटुंबाविषयी सुभाषितकारांनी केलेलं एक विनोदी सुभाषित ऐकलेलं आहे. आजचं सुभाषितही तसंच आहे. या सुभाषितकारांच्या प्रतिभेला कोणताही विषय वर्ज्य नाही. देवदेवतांवर मानवी भावभावनांचे आरोपण करून अगदी त्या विनोदी पद्धतीनं त्यांचं चित्रण करणारी सुभाषितं आपण या सौरभमध्ये ऐकलेली आहेत. आजचं तसंच एक सुभाषित आहे. आपण आधी सुभाषित ऐकू आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहूया. सुभाषित असं आहे. पार्वती म्हणते शंकराला, रामादियाचय मेदिनीम धनपतेर बीजम बलाल्लांगलम प्रेतेशान महिषम तवास्ति वृषभः फालम त्रिशूलादपि शक्ताहं तव चान्नदान करणे स्कंदोस्ति गोरक्षणे खिन्नाहं हरभिक्षया कुरु कृषिम भिक्षाटनम मा कृथाः. आता पार्वतीला काय कशाचा कंटाळा आलाय, कशामुळे खिन्न झाली आहे ती म्हणते खिन्नाहम हर. अहम म्हणजे मी आणि खिन्न म्हणजे उदास किंवा मला कंटाळा आलेला आहे, मी खिन्न झालेली आहे. हर म्हणजे हे शंकरा मी खिन्न झालेली आहे. आणि कशामुळं? भिक्षया, तुझ्या या भिक्षा मागण्याच्या वृत्तीमुळं, तुझ्या या भिक्षेमुळं मला फार कंटाळा आलेला आहे, मी कंटाळलेली आहे, खिन्न झालेली आहे. मग काय करू? कुरु कृषीम, तू शेती कर. भिक्षाटनम मा कृथाः, भिक्षेसाठी असं वणवण फिरू नको, भिक्षाटन करू नको, असं पार्वती शंकराला म्हणते आहे. आता बायकोने काही सुचवलं तर नवरे अनेक सबबी सांगतात, पण बायका तेवढ्याच चतुर असतात आणि नवऱ्याची एकही सबब त्या टिकू देत नाहीत. पार्वतीनंही असंच केलेलं आहे. ती शंकराला म्हणते, तू आता असंच म्हणशील की मला शेती करायला जमीन नाही, शेतीची अवजारं नाही, बी बियाणं नाहीत, मग मी कशी शेती करू? तू असंच म्हणणार हे मला माहीत आहे, पण ते कसं जमवायचं हे मी सांगते. आणि ती सांगते, रामात याचय मेदिनीम, मेदिनी म्हणजे पृथ्वी, जमीन कोणाकडे मागायची? तर रामाकडे. रामात याचय म्हणजे माग. राम कोणता? तर परशुराम. आणि का बरं त्याच्याकडे? कारण परशुराम समुद्र हटवून जमीन उपलब्ध करून देण्यात पटाईत आहे, हुशार आहे, त्या कामाचा त्याला अनुभव आहे. म्हणून पार्वती शंकराला सांगते की तू त्या परशुरामाकडून शेतीसाठी जमीन माग. मग बी बियाणं कुठून आणायचं? तर धनपतेर बीजम, बी बियाणं तू धनपतीकडून घे. धनपती म्हणजे कुबेर, तो तर तुझा शेजारी आहे आणि मित्रसुद्धा आहे, त्याच्याकडून तू बी बियाणं मागून घे. बलाल लांगलम, बल म्हणजे बलराम, बलरामाकडून लांगल म्हणजे तू नांगर मागून घे, त्याच्याकडे नांगर आहे, बलरामाचा नांगर, तो तू शेतीसाठी मागून घे. आणि काय लागते शेतीला? जमीन झाली, बी बियाणं झालं, नांगर झाला, पण तो नांगर हाकायचा कशाने? बैलजोडी पाहिजे ना त्याला. पार्वतीकडं याचंही उत्तर आहे. ती म्हणते प्रेतेशान महिषम, प्रेतेश म्हणजे यम, यमाकडून त्याचा रेडा मागून घे ना. महिष म्हणजे रेडा. तवास्ति वृषभ, आणि तुझ्याकडे एक वृषभ म्हणजे नंदी आहेच की, म्हणजे त्या यमाकडून एक रेडा मिळव आणि आपला हा नंदी वृषभ बैल आहेच ना. मग ही झाली जोडी शेत नांगरण्यासाठी. फालम त्रिशूलादपि, आणि फाळ म्हणजे नांगर, तर तू या त्रिशूळाचा सुद्धा करशील की, चांगला 3 धारा असलेला नांगर तयार होईल. शक्ताहं तव चान्न दान करणे, आणि मी साक्षात अन्नपूर्णा तुला शेतावर भाकरी घेऊन यायला समर्थ आहे, शक्त आहे, सशक्त आहे, सक्षम आहे. तुझं पोट भरण्यासाठी, तुला शेतावर भाकरी आणून खाऊ घालण्यासाठी ही अन्नपूर्णा तुझ्या घरातच आहे की. स्कंदोस्ति गोरक्षणे, गायींचं रक्षण करण्यासाठी, गायी गुरं राखण्यासाठी आपला हा स्कंद आहे ना. त्याला तर 6 मुखं आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणापेक्षाही 6 पट शक्ती त्याच्या मुखांमध्ये जास्त आहे. त्यामुळं गुरं राखण्याचं काम तर तो चांगलंच पार पाडेल. त्यामुळं स्कंदोस्ति गोरक्षणे, गायी गुरं राखण्यासाठी आपला हा स्कंद आहेच. खिन्नाहम हर भिक्षया, हे हर महादेवा, तुझ्या या भिक्षेमुळं मी अतिशय खिन्न झालेली आहे, उदास झालेली आहे, मी खूप कंटाळलेली आहे तुझ्या या भिक्षेला. कुरु कृषीम, तू आता शेती कर. भिक्षाटनम मा कृथाः, भिक्षेसाठी असं वणवण फिरू नकोस.
आणि कोणाकडून काय मागायचं, कशी शेती साठी जमीन मिळवायची, बी बियाणं मिळवायचं, आयुधं मिळवायची, बैलजोड्या मिळवायच्या, हे तर मी तुला सांगितलेलंच आहे. आता तू अजिबात भिक्षा मागायची नाही. असं सुभाषितकारांनी इतकं मजेदार वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे की यांच्या प्रतिभेचं खरंच आपल्याला कौतुक वाटतं की जे न देखे रवी ते देखे कवी असं जे म्हणतात ते कोणाच्याही मनात अशी कल्पनासुद्धा येणार नाही, अशा कल्पना या सुभाषितकारांनी केलेल्या आहेत आणि त्यावर छानशी सुभाषितं रचलेली आहेत. आपल्याला जर हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह भेटूया. धन्यवाद.